एक महत्त्वाची अपडेट मुंबईमधून समोर येते, कारण बांगलादेशमधील हिंदू तरुणाच्या हत्येचे पडसाद मुंबईमध्ये सुद्धा उमटतायत। बजरंग दलानं सीएसएमटी स्टेशन बाहेर रास्ता रोको आंदोलन केलंय आणि बांगलादेशात हिंदू तरुणाची अमानुषपणे हत्या करून मृतदेह झाडाला बांधून जाळल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळेच याचे पडसाद हे उमटतायत। ही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या सीएसएमटी बाहेरून। बाहर काही तरुणांनी रास्ता रोको केलाय, तुम्ही रास्ता रोको का करताय? एक्चुअली बांग्लादेश में हो रहे अत्याचार हिंदुओं के ऊपर आज विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत ने आंदोलन निकाला था, लेकिन मुंबई पुलिस ने हमारे कार्यकर्ताओं के साथ धक्का मुक्की, मारा मारी और उनको बिना विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आहेत। हा, विश्व हिंदू परिषद मी अधिकारी आहे आणि हे लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना जब बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद जे मुंबईत दिसत आहेत, रास्ता रोको जे केलं, तुम्ही का रस्त्यावरती उतरलेला आहात? मागणी काय? गोली मारो सालों को, इन बांग्लादेश के गद्दारों को देश से बाहर निकाले सरकार, और जो हमारे हिंदू भाइयों को मारे हैं ना, उनको गोली मारनी चाहिए सरकार को। अब हिंदू समाज ये बर्दाश्त नहीं करेगा, चाहे कोई भी सरकार हो। अगर हिंदुत्ववादी सरकार में बजरंग दल के कार्यकर्ताओं के ऊपर अत्याचार हो रहा है, वो हिंदू समाज बर्दाश्त नहीं करेगा। आपण बघितलं बांगलादेशमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद दिसले। मुंबईतनं काही तरुण जे आहेत ते सीएसटी स्टेशनच्या बाजूने आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने घटना घडतायत त्याच्यावरती विरोधात हे इथे आलेले आहेत। संध्याकाळची वेळ आहे, आंदोलन केल्यामुळे गाड्यांचा वाहतुकीचा खोळंबा होतोय। रस्ता रोको केलेला आहे आणि पूर्णपणे बांगलादेशातल्या घटनेचे पडसाद जे आहेत मुंबईच्या रस्त्यांवर दिसायला लागले होते। कॅमेरा विजय देशमुख सह पंकज दळवी, पुढारी न्यूज मुंबई।